असते. म्हणजे कॉलेज 4:30 वाजता जर सुटतं तर मग 1 तास 1.5 तास बस लेट येते. आणि जर शनिवार असेल ना तर त्यावेळेस आम्ही 2-2 तास इथे बसून असतो. आणि मग कधी काय होतं की मग 2 तासानंतर सांगितलं जातं आम्हाला की बसला अजून वेळ लागणार जो आहे. मुलींना लागतं, कालच मी बसमध्ये पडले, त्या दिवशी पण बस कुठेतरी ठोकली होती, त्याच्यामुळे मुलींना पण लागलं होतं डोक्यांना खूप. त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या रूटला पण बस द्यावा, कारण आहे ना रूट 3 असल्यामुळे ना मुलींची गर्दी खूप होती बसमध्ये. आणि तिथे ना सीट पण अवेलेबल नसतात, गर्दी होती आणि गर्दीमुळे भरपूर असा ताणतणाव होतो. कधी कधी वेळेवर येते, कधी कधी आमच्या पिंपळवाडी रूटला एका बसमध्ये 85 90 मुली बसमध्ये यायला जायला जागा 4:30 नाही. वाजता सुटत असतं. तर 4:30 ला सुटल्यानंतर मुलगी घरी 7 वाजता जात असते. तर मग माझं म्हणणं काय आहे का साईबाबा संस्थांनी अजून 2 बसेस वाढून या विद्यार्थ्यांची सोय या ठिकाणी केली पाहिजे अशी मी श्री साईबाबा संस्थांच्या नूतन शैक्षणिक संकुलात शिर्डी व पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अतिशय प्रशस्त आणि कदाचित महाराष्ट्रात एकमेव असं भव्य शैक्षणिक संकुल असावे अशा निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत असून शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी प्रवास येण्या जाण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने गरजू विद्यार्थिनींना मोठा दिलासा या माध्यमातून मिळत आहे. मात्र विद्यार्थिनी जास्त आणि बस कमी, यामुळे विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत साईबाबा कॉलेज व्यवस्थापनाला संपर्क केला असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय माहिती देऊ शकत नसल्याची असमर्थता व्यक्त केली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 300च्या वर विद्यार्थिनींना घरी जाण्या व येण्यासाठी अवघ्या 3च बस उपलब्ध असल्यानं विद्यार्थिनींना मोठ्या दाटीवाटीनं उभं राहून जावं. तसेच 3 बसपैकी एक बस आधी 500 रूमच्या कन्याशाळेतील मुलींना सोडून आल्यावर साईबाबा कॉलेजच्या विद्यार्थिनींना घ्यायला येत असल्याने 4:30 वाजता कॉलेज सुटल्यानंतर मुलींना घरी जाण्यासाठी चक्क 6 तर कधी थेट 7 वाजत असल्याने, तसेच राज्यात काही ठिकाणी चुकीच्या घटना देखील घडल्या असल्याने मुलींच्या पालकांना देखील मोठी चिंता होत असते. केंद्र तसेच राज्य शासनानं मुलींच्या सुरक्षितता महत्त्वाची म्हणून अनेक योजना आणल्या असून बसच्या कमतरतेमुळे व उशिरा येण्यामुळे शासकीय काम अन 2 तास थांब अशीच काहीशी परिस्थिती साईबाबा कॉलेजच्या विद्यार्थिनींना अनुभवास मिळत आहे. याबाबत युवा नेते विकास गोंडकर यांनी साईबाबा संस्थान प्रशासनाकडे बस वाढविण्याची मागणी करत महामंडळाच्या बसला मर्यादा असल्यास संस्थांच्या वतीने अल्पदरात विद्यार्थिनींना बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून याबाबत साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना निवेदन दिलं असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भेटून बस वाढविण्याची मागणी करणार असल्याचं विकास गोंडकर यांनी म्हटलं आहे. आज या साईबाबा शैक्षणिक संकुलामध्ये आला असता गेल्या अनेक दिवसापासून या मुलींची आणि विद्यार्थ्यांची तक्रार माझ्याकडे येत होती की बसमध्ये उभं राहून आम्हाला जावं लागतं. बसमध्ये 50ची कॅपॅसिटी असताना 100 जण या बसमध्ये बसवले जातात. आज या संकुलामध्ये आला असता मी विचारपूस केली तर मला आज समजले की या ठिकाणी 300 मुली या ठिकाणी म्हणून ये जा करत असतात आणि 2-2, 3-3 किलोमीटरवर या ठिकाणी विद्यार्थिनींना सोडवण्यासाठी बस ही जात असते. तर एका बसमध्ये 50ची कॅपॅसिटी असताना 100 विद्यार्थी एका बसमध्ये बसवले जातात आणि 3च बस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अवेलेबल आहेत. तर जी कन्याशाळा आहे ते कन्याशाळा सुटल्यानंतर त्या विद्यार्थिनींना सोडल्यानंतर ह्या विद्यार्थिनींना घेऊन मग ह्या बस घरी सोडत असतात. तर हे जे कॉलेज आहे हे 4:30 वाजता सुटत असतं. तर 4:30 ला सुटल्यानंतर मुलगी घरी 7 वाजता जात असते. तर मग माझं म्हणणं काय आहे का साईबाबा संस्थांनी अजून 2 बसेस वाढून या विद्यार्थ्यांची सोय या ठिकाणी केली पाहिजे अशी मी संस्थांचे मुख्य अधिकारी साहेब असतील तसेच अधिकारी असतील यांना विनंती करतो की त्यांनी अजून 2 बस वाढवल्या तर या विद्यार्थिनीची सोय या ठिकाणी होऊन जाईल आणि वेळेवर या मुली घरी जाऊ शकतील अशी मी साईबाबा संस्थांना विनंती करतो की त्यांनी अजून 2 बस तरी या ठिकाणी वाढवल्या पाहिजेत. तर माझी संस्थानला विनंती आहे, संस्थांकडे भरपूर देणगी देणारे पण दाते आहेत. तर त्यांनी उद्या कोणाला
आव्हान केलं तर भरपूर असे दाते आहे की तिथे बस वगैरे बाबांच्या सेवेसाठी देऊ शकतात. तर माझी संस्थांना विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर 2-3 बस वाढवल्या पाहिजेत. यासाठी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या गाडीकर साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन पण देणार आहोत. तसेच डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील यांना पण या विषयावर पाठपुरावा करणार आहोत. माझं नाव अंकिता जवादे आहे. मी इयत्ता 11वी सायन्स मध्ये शिकते. म्हणजे बस घेऊन येताना येते वेळेवर, पण ज्यावेळेस कॉलेज सुटतं ना त्यावेळी वेळेवर बस कधीच नसते. म्हणजे कॉलेज 4:30 वाजता जर सुटतं तर मग 1 तास 1.5 तास बस लेट येते. आणि जर शनिवार असेल ना तर त्यावेळेस आम्ही 2-2 तास इथे बसून असतो. आणि मग कधी काय होतं की मग 2 तासानंतर सांगितलं जातं आम्हाला की बसला अजून वेळ लागणार आहे. मग त्यावेळेस ऐनवेळी कशी सोय करायची ना घरी जायला, कारण प्रत्येकाच्या घरी पालक उपलब्धच असतात असं काही नाहीये. मग त्यावेळेस एकटीला जाणं पण काही सुरक्षित राहिलेलं नाही आता. मग हा बसचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे काय झालं, आता आमचं प्रॅक्टिकल सायन्सच्या स्टुडंटचं प्रॅक्टिकल्स पण सुरू आहेत. मग एक तर प्रॅक्टिकल तरी कॉलेजवाल्यांनी आधी घेतलं पाहिजे वेळेमध्ये, नाहीतर मग लेट आहे तर मग बसचा टाइम तरी लेट ठेवला पाहिजे, म्हणजे जेणेकरून सगळे मुली जातील. बसमध्ये म्हटलं तर खूप मुली असतात, अगदी बसच्या दारापर्यंत मुली उभे राहिलेल्या असतात. त्यामुळे नाही का खूप प्रॉब्लेम आहे तोही. त्याच्यामुळे एखादी बस वाढून मिळावी अशी विनंती आहे. माझं नाव शीतल रवींद्र लोखंडे. बस आम्हाला कधी कधी वेळेवर येते, कधी कधी आमच्या पिंपळवाडी रूटला एका बसमध्ये 85 90 मुली बसमध्ये यायला जायला जागा नाहीये. भरपूर मुलींना उभं राहून यावं लागतं तिथं बस, कारण की मुलींच्या प्रॅक्टिकल नुसार बस ऍडजस्ट सर लोक ऍडजस्ट करतात, पण कधी कधी भरपूर मुलींचं प्रॅक्टिकल असल्यामुळे त्यांची बस सुटते. हा, म्हणजे पिंपळवाडी रूटला तरी 2 बस द्या, कारण की पिंपळवाडी रूटला जास्त मुली. उलट चांगलंय मोबाईल अलाउड नाही केलं, कारण की मोबाईलचा कॉलेजमध्ये गैरफायदा होतो. तसं गेटवरचे वॉचमॅन काका लोक सगळ्यांना मोबाईल देत असतात घरी कॉल करायला. तसं पण मोबाईलचं इथं वॉचमॅन काका भरपूर आहे. शाळेत शिक्षक लोक पण फोन देतात घरी कॉल करायला. म्हणजे वातावरण खूप चांगलं केलेलं आहे, स्ट्रिक्ट वातावरण आहे. प्रत्येक म्हणजे मुलींना येण्या जाण्या बाबतीत पण म्हणजे आहे, स्ट्रिक्ट आहे, चांगलं आहे. हो, आमची बस म्हणजे बसच्या मुली ज्या आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि बस आहे ना एकच अवेलेबल आहे. त्यामुळे ना बसमध्ये खूप गर्दी होती आणि म्हणजे ब्रेक लागला तर मुलींना हानी पण होऊ शकते. आणि सुविधा आहे ना, म्हणजे सरकारने चांगली सुविधा केलेली आहे बसबद्दल. काही मुलींना लांबून म्हणजे येण्याचा जाण्याचा प्रॉब्लेम होता, आता हा प्रॉब्लेम सुटलेला आहे. पण सरकारने ना आमची मागणी पूर्ण करावी. आम्हाला दुसऱ्या रूटला पण बस द्यावा, कारण ना रूट 3 असल्यामुळे ना मुलींची गर्दी खूप होती बसमध्ये आणि तिथे ना सीट पण अवेलेबल नसतात, गर्दी होती आणि गर्दीमुळे भरपूर असा ताणतणाव होतो आणि उभा राहून सायन्सचे प्रॅक्टिकल असल्यामुळे सायन्सच्या मुलींना आहे ना जास्त म्हणजे त्यांची बस आधी सायन्सच्या मुलींची प्रॅक्टिकल असल्यामुळे त्यांना म्हणजे हे अडचणीला सामना करावा लागतो. असं तर त्यांनी ही बसची ना 2 करावा अशी आमची मागणी आहे ना. त्यांचे रूट म्हणजे वेगवेगळे असतात, काही मुली लांबून येतात ना, रुई, पिंपळवाडी, नांदुरकी. यामुळे ना बसच्या पहिली बस जाती त्या दिवशी आम्हाला बस पण नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला आहे ना दुसरी बस मिळावा ही आमची मागणी. संध्याकाळी आम्हाला 6:30 वाजतात कधी कधी घरी जायला, खूप उशीर होतो. घरच्यांना पण काळजी लागते, आमच्याकडे फोन पण अवेलेबल नसतो. त्यामुळे घरचे पण आहे ना एकदम टेन्शन मध्ये असतात का म्हणजे मुलींचं कसं चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना. याबाबत आमची मागणी पूर्ण करावी बसची अशी मी विनंती करते. मी आदिती नंदू शिंदे, मी पिंपळवाडी रूटनी येते. मी 12th B मध्ये सायन्स. ते खूप जोरात बस चालवतात आणि खूप जोरात ब्रेक पण दाबतात, मला खूप मुलींना लागतं. कालच मी बसमध्ये पडले, त्या दिवशी पण बस कुठेतरी ठोकली होती, त्याच्यामुळे मुलींना पण लागलं होतं डोक्यांना खूप. त्याच्यामुळे त्यांनी बस व्यवस्थित चालवा आणि आमच्या रूटला 2 बस द्यावा, कारण आमच्या बसमध्ये खूप गर्दी असते. भरपूर 90च्या आसपास आहे मुली आम्ही. हा. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा.
ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान, शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.